तेव्हा हे असं एकदम सलाफ आहे, वरून असं तुटल, असं हे कुठं लेकरला मध्ये दहाडावं असं काहीच कळलं आहे. हे बंद करून टाकले आम्ही, कधी पडल म्हणून डोक्यामध्ये. ही आहे पोहरेगाव जिल्हा परिषद गटातील कुंभारी गावाची जिल्हा परिषद शाळा. तर आमच्या शाळेमध्ये इतकी गैरवस्था आहे की म्हणजे असं लेकराली मध्ये दहाडायला सुद्धा भिवटलं असं डोक्यात काही पडल अगर पावसाळ्यात. हे तुम्हाला या दाखवतो तुम्हाला थोडं. कधी शाळेची भिंती आणि पत्रे कोसळती सांगता येत नाही. तरी टोटल वरी म्हणजे असं खडे गेलेले आहेत सलाबला, पूर्ण सलाब हे मध्ये असं पावसाळ्यात बद 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 गळते असं. पावसाळ्यात या शाळेचे स्लॅब पत्रे अक्षरशः गळतात. पुन्हा ती शाळा इकडे एक पत्र्याची आहे, त्याच्यामध्ये मुलं बसवितो आम्ही. तर त्याच्यात बी असं पावसाळ्यात पूर्ण पाणी येतं, भीती वाटत चौकून असं लेकरं डोक्यावर दप्तर घेऊन थांबतात. तेव्हा बिताडा असे म्हणजे बुलून गेले आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा फुगलं हे असं भदवा झालंय बिताडा, कधी फुगलेत पडते, कधी बसल लेकराच्या डोक्यात, हे काही सुद्धा समजून झालं. गावकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेला निवेदन दिले असून ते नेहमीच याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. आमच्या शाळाबद्दल आम्ही जिल्हा परिषदला असे 4-5 वेळेस निवेदन दिले, त्याचे पोच बी आहेत आपल्याकडे, तरी त्यांनी कुठलीच दखल घेतलेली नाही. यासाठी जबाबदार कोण? शाळेचे काम हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. पोहरेगाव जिल्हा परिषद गट निर्माण झाल्यापासून म्हणजे 1995 पासून ते आजपर्यंत फक्त काँग्रेसचाच उमेदवार येथून निवडून येत आहे. तरी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी आजपर्यंत गावातून जाताना आपल्या गाडीच्या काचा खाली करून शाळेकडे पाहिलं सुद्धा नाही.